जिस तरह से 2 दिन पहले जिस तरह से क्रांति नगर के लोगों का पुनर्वसन करने का कार्यक्रम एक बैंक्वेट हॉल में हुआ और उस बैंक्वेट हॉल में ऊपर चाबी बांटी जा रही है और नीचे लोग खरीदी बिक्री कर रहे थे। पुलिस को सूचना मिली और पुलिस ने तुरंत 12 लोगों को अरेस्ट किया है और 50 से ज्यादा लोग वांटेड हैं। 53 घर बोगस पकड़े गए हैं, ऐसा पुलिस ने अपने FIR में और रिमांड पेपर पे दिया है। मी गेल्या 2 दिवसापूर्वी पुनर्वसनाच्या एअरपोर्टच्या जमीनवर राहणारे लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली पुनर्वसन सुरू करण्यात शासनाच्या वतीने सुरू झाला आणि सफेद पूल मध्ये एक खाजगी बँक्वेट हॉल मध्ये या विभागाचे सेनाचे नेते आणि MMRDA चे अधिकारी, SRA चे अधिकारी सगळे बसून चाबी वाटप करत होते आणि त्या वरती चाबी वाटप करत होते आणि चाबी घेऊन लोक खाली येऊन घर खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू झाला। पोलिसांचं सांगणं आहे, पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 12 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी त्यांनी असं सांगितलेलं आहे की 53 बोगस लोकांना चाबी वाटप झालेली आहे। गेल्या 15 दिवस 1 महिन्यापासून क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या विविध विभागाच्या लोकांना ठिकठिकाणी बोलून चाबी वाटपाचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे की सैकड़ो बोगस नाव टाकून लोकांना घर देण्यात येत आहे। हा निंदनीय आहे। आम्ही काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्याच्या मुख्यमंत्रीशी आमची मागणी आहे। आमचे विरोधी पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार साहेब आज स्वतः दोन्ही ठिकाणी त्यांनी संदेशनगर आणि क्रांतीनगर मध्ये दौरा केलेली आहे, पाहणी केलेली आहे आणि जो भ्रष्टाचार चालू आहे पुनर्वसनाच्या नावाखाली ज्या निवडणुकासाठी पैसा गोळा करण्याचा धंदा भ्रष्टाचारच्या माध्यमातून करण्याचा काम लोक करत आहेत, लोकांना बेघर करण्याचा पाप करत आहेत। 50% पेक्षा जास्त क्रांतीनगर आणि संदेशनगर लोकांना अपात्र करण्यात आलेला आहे। याच्या विरुद्ध आम्ही सर्वांनी आवाज उठवलेली आहे आणि या सर्व विषयाची सखोल चौकशी झाली पाहिजे। सर्व जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 100% लोक 2008च्या सर्वे मध्ये पात्र आहे, त्यांच्या 100% लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती केली होती। ते आज इथे पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे, ते आपल्या समोर आपला मुद्दा इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यावर बोलतील। विजय वडेट्टीवार साहेब मराठी 100 कोटीचा घोटाळा झाल्याचा काल तुम्ही आरोप केला। हे बघा 53 सबनिका बोगस वाटताना काल पकडले गेलं। परवाच्या दिवशी 12 आरोपींना अटक झाली। वर चाबी देऊन खाली खरेदी विक्रीचा धंदा ओपन सुरू होता, हे सर्वांनी पाहिलं। मुंबईभर ही वार्ता पसरली आणि पात्र लोकांना अपात्र करून आणि काही पात्र आहेत त्याच्यामध्ये बोगस नाव घातले आणि तो व्यवहार करून 100 कोटीची सुरुवात आहे। त्याच्या उतना अपात्र हो गया। मेरा 95 का प्रूफ है, मेरा 90 साल का प्रूफ है, मेरा पास 2000 का पावती है। आपको अपात्र किया है। उधर से आ रहे हम लोग मीडिया वाले।
जो भी समस्या यहाँ की हो वो हमेशा हमारे साथ में चर्चा करते हैं और हमारे साथ में शेयर करते हैं। एक मात्र सामने लिखा है कि जो झुग्गी झोपड़ी में रहने वाले लोगों के लिए जो हमेशा काम करते हैं उनके दिल में दर्द होता है। ये हमेशा हम देखते हैं, ऐसा दर्द वाला कोई नहीं मिलेगा। ये तो सब धंधा लगाकर अपनी तिजोरी भरने का काम करेंगे। और नसीम भाई ने जो सब्जेक्ट जो विषय रखा था उसको लेकर हमने सीएम से मांग की है, इसकी एसआईटी की चौकसी हो, उच्च स्तरीय चौकसी हो, असेंबली में भी आवाज उठाएंगे और ये गलत नहीं होने देंगे। ये विश्वास मैं आपको देने के लिए आया हूँ। और हम लोग बाकी दूसरी जगह भी जाने वाले हैं। सिर्फ आपका एक ही मेरा रिक्वेस्ट है आखिरी, कि आप सबको गुमराह करने की कोशिश होगी, आपको एक दूसरे के साथ लड़ने की कोशिश होगी, तुम्हाला एकाच्या दुसऱ्या विरुद्ध लढाईसाठी तुम्हाला तयार केलं जाईल, तुम्हाला आपसात भांडण लावलं जाईल आणि त्याचा फायदा ती लोक घेतील। म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही जेवढे ओरिजिनल ज्यांचा हक्क आहे, जे मूळ घर मालक आहेत, जे ज्यांचा मालक जे घरात ज्यांचा स्वतःचा इथे घर आहे आणि त्यांनी मात्र आपसात कुठेही मतभेद ठेवू नका, एकी जोरात ठेवा, एकता ठेवा। तुम्हाला तुमचा हक्क मिळण्यापासून कोणी मायचा लाल रोखू शकणार नाही, एवढा विश्वास मी तुम्हाला देतोय, एवढे विचार मी तुम्हाला देतोय। आणि आम्ही नसीमबाईच्या आग्रह खातर आम्हाला इथे येण्याची संधी मिळाली आणि तुमच्याबरोबर चर्चा करून हा विषय मला समजून घेता आला, त्याबद्दल नसीमबाईंना धन्यवाद आणि मी ते सांगतो। धन्यवाद।